आहे, त्या बाजूला ऑटो रिक्षा सुधाकर घरांची आणि या बाजूला महेंद्र तोरेचा धनुष्यबाण आहे, कारण आम्ही 2 पार्टनर आहेत. तर आपलं बघा इकडं ऑटो रिक्षा काढले सुधाकर घारे, लढणार आणि जिंकणार. इकडे सुधाकर घारे आणि इकडं महेंद्र थोरवेचा धनुष्यबाण. तर बघा तर दादा काय नाव आहे आपल्या वासराचं? साम्राज्य. कुठले आहेत तुम्ही? साम्राज्य कुठलं आहे आपलं? सोची कर्जतचं आहे. सोची कर्जत. मग आपल्या बैलावर आपण रंगरंगोटी केले, धनुष्यबाण काढलाय. दोन राष्ट्रवादी तो मित्र आहे माझा शिवसेनेचा. तर इकडं महेंद्र थोरवे आणि तिकडे सुधाकर घारे. आमची एक ऑटो रिक्षा आमची चालली एकदा. हा आता धनुष्यबाण आहे. तो बाणासारखा बैल पडला, रिक्षा सारखा बैल पडला आपला. नाही, रिक्षा एकदा जिंकली रिक्षा. आता धनुष्यबाणाचं काय ते बघायचं पुढे. हा मग काय असं आता बैलाकडून काय अपेक्षा आपल्या आज? 100% जिंकणार ते. कोणता मग आपलं बैल तर जिंकणार आहेत दोघांपैकी, काय वाटतंय? ते आता ते नंतर 23 तारखेला समजणार परत. 20 तारखेला समजणार. ही लढत जी असते ना ही दोघात असेल लढत. हा बैलगाडाचा खेळ दोघात असतो. हा दोघांमध्ये लढत होते, त्यानुसार ही दोघांचीच लढत आहे. दोघांचीच लढत आहे काय यंदा? ऑटो रिक्षा किंवा धनुष्यबाण दोघात लढत आहे फक्त. दोघात लढत नक्कीच होईल. आपल्याला आज आपला जिंकेल काय नाव बोलले? साम्राज्य जिंकेल. आणि आपल्याला 23 तारखेला समजेल कोणाचं तिकडे एक लागेल. त्या एक जिंकली साम्राज्याने. एक आज मारली काय? हा एक जिंकली. तर आता दुसरी पण जिंकेल. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. कोण आहे पायरा साम्राज्याला? तो काय नाव आहे दादा? त्याचं नाव ना माहिती, काय नाव आहे? नाही लागणार नाही. तर नक्कीच शुभेच्छा असतील आज साम्राज्याला. तर आपलं बघा इकडं ऑटो रिक्षा काढले सुधाकर घारे, लढणार आणि जिंकणार. इकडे सुधाकर घारे आणि इकडं महेंद्र थोरवेचा धनुष्यबाण. तर बघा